राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विदर्भ व मराठवाडा विभागात दूध उत्पादन वाढीसाठी दुधाळ गायी वाटपकरिता बुलढाणा जिल्ह्यात दिनांक 2 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते। पूर्ण जिल्ह्यात अर्ज घेतले जात असताना नांदुरा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दिनांक 5 पर्यंत एकही शेतकऱ्याला या योजनेची माहिती नसल्यामुळे एकही अर्ज प्राप्त न झाल्याने येथील शेतकरी जनता या योजनेपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। विदर्भ व मराठवाडा विभागात दूध उत्पादन वाढीसाठी प्रति लाभार्थी एक दुधाळ देशी गाय म्हैस वाटप अंतर्गत विदर्भ व मराठ्यातील 11 जिल्ह्यांमध्ये 16,400 लाभार्थ्यांना ह्या गायी म्हशी वाटप करण्यात येणार आहे। यामध्ये विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना या योजनेचा लाभ मिळणार होता। या योजनेकरिता बुलढाणा जिल्ह्यात अर्ज मागविण्यात करता सर्व तालुक्यांना जिल्हा स्तरावरून दिनांक 25 जानेवारी रोजी ईमेल पाठवून शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी सूचित केले होते। जिल्ह्यात याबाबत सर्वत्र अंमलबजावणी होत असताना नांदुरा तालुक्यातील पशुवैद्यकीय कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे किंवा ईमेल न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली नाही। इतर तालुक्यातून माहिती मिळाल्याने जवळपास 300 शेतकऱ्यांना दिनांक 7 फेब्रुवारी रोजी पशुवैद्यकीय दवाखाना गाठला असता त्यांना अर्ज देण्याची तारीख संपल्याचे निदर्शनास आले। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरताच त्यांनी अर्ज स्वीकारणे सुरू केले। मात्र तारीख निघून गेल्याने या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे। आमच्या कार्यालयाला दिनांक 25 जानेवारी रोजी पाठवलेला ईमेल मिळालाच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सूचित करता आले नाही। आता अर्ज स्वीकारणे सुरू असून बुलढाणा येथे स्वतःच पोहोचून लाभार्थ्यांना त्यांचा हक्क दिला जाईल। ही जी योजना आहे विदर्भ मराठवाडा दूध विकासची दुधाळ जनावर वाटपाची, याचा मेल आम्हाला दिनांक 30 ला मिळाला, परंतु आमच्या नेटमध्ये काही प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला अचीव होऊ शकला नाही। हे आम्हाला नंतर कळल्यामुळे आम्ही वरिष्ठांशी संपर्क केल्यावर डॉक्टर बोरकर आमचे गडी साहेब यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही अर्ज सध्याही घेऊ शकता, आपण ते कन्सिडर करू। नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ न मिळाल्यास तालुका काँग्रेसच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल। मराठवाडा विकास प्रकल्प दूध जनावरांचे वाटपच्या संदर्भामध्ये यांना जिल्हा पशुसंवर्धन विभाग बुलढाणा यांच्याकडून मेल आलेला आहे, पण तो मेल आल्यानंतर यांनी निष्काळजीपणा करून या शेतकऱ्यांना या नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा दृष्टिकोन यांच्या लक्षात घेता, यांचा निष्काळजीपणा लक्षात घेता यांनी शेतकऱ्यांना ते कळवलं नाही। यांना पूर्ण माहिती असताना सुद्धा यांनी जर शेतकऱ्यांचे हे अर्ज आता हे बोरकर साहेबांशी मॅडम धोटे मॅडम जे सांगतात, आम्ही त्यांची चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की आम्ही बोरकर साहेबांशी बोललो, पण हे लेखी स्वरूपात कोणत्याही प्रकारचं यांच्याकडे पत्र नाही आहे, हे फक्त तोंडी आश्वासन देत आहे। या शेतकऱ्यांची जर याच्यामध्ये विनाकारण वेळ खर्च करून पैसा खर्च करून जर हे शेतकरी वंचित राहिले तर यांना या अधिकाऱ्यांना दोषी ठरवून यांच्यावर कारवाई करण्यासाठी मागणी आम्ही करत आहे। मी नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे याच्यासाठी आमरण उपोषण आंदोलन करून या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही समोर येणार आहे। शेतकरी वंचित जर राहिले तर याला दोषी कोण, आणि हे लोक जर असे अधिकारी आपल्या कामामध्ये निष्काळजीपणा करत असतील तर याच्यामध्ये आता शेतकऱ्यांना फटका बसणार आहे। बीसीएन न्यूज करिता पुरुषोत्तम भातुरकर यांचा वृत्तांत।